नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे पॉन्ड्स व्हाईट ब्युटी. एकापेक्षा एक अप्सरा आली, पॉवर्ड बाय एक्सो डिश वॉश बार. गेले काही आठवडे आपण खूप धमाल केली, मस्ती केली आणि त्याचबरोबर या सर्व अप्सरांनी आपल्या बहारदार परफॉर्मन्सेसने हा मंच कसा उजळून टाकला तेही पाहिलं. पण आता आली खऱ्या कसोटीची वेळ, कारण आज या पर्वातली अत्यंत महत्वाची अशी निर्णयाची संध्याकाळ आहे. कारण आज आपल्याला कळणार आहे की या 6 अप्सरांपैकी महाअंतिम सोहळ्यामध्ये परफॉर्म करण्याचं भाग्य कोणत्या 5 अप्सरांना लाभणार आहे. कोण आहेत त्या अप्सरा? ही उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशीच मला सुद्धा आहे. तेव्हा सगळ्यात आधी आपण स्वागत करूया दोन्ही राण्यांचं, त्यांच्या कोरिओग्राफर्सचं आणि सर्व अप्सरांचं. आणि आता आपण स्वागत करूया अशा व्यक्तीचं ज्यांच्या चाणाक्ष नजरेतून लाइनिंग, एक्सप्रेशन्स, एनर्जी यातल्या त्रुटी आणि त्याचबरोबर खूबी कधीच सुटू शकत नाहीत आणि सुटणार नाहीत. अर्थात आपले कुटुंब प्रमुख महागुरु सचिन पिळगावकर यांचं. सर, आपण आता महाअंतिम सोहळ्याच्या अत्यंत जवळ येऊन ठेपलेलो आहोत. म्हणजे स्पष्ट शब्दांमध्ये सांगायचं झालं तर या पर्वातला, या मंचावरचा, या सर्व अप्सरांचा आज सगळ्यात शेवटचा परफॉर्मन्स आहे. यानंतर महाअंतिम सोहळ्याची तयारी आणि त्यानंतर महाअंतिम सोहळा. त्यामुळे या अप्सरांसाठी तुमच्याकडनं काही खास टिप्स काय देणार मी शुभेच्छा मात्र अवश्य देऊ शकतो. या सर्वांनी हे पर्व खूप मोठं केलेलं आहे. जसा तुम्ही नटराजाचा आशीर्वाद घेतलात तसा या वास्तूचा सुद्धा आशीर्वाद घ्या. कारण वास्तूमध्ये एक ताकद असते, विशेषतः अशा वास्तूमध्ये. ती तथास्तू म्हणते. डोळे बंद करा आणि या वास्तूकडनं मागा, मग पहा ही वास्तू तुम्हाला काय देते. धन्यवाद सर. तुम्हाला धडधाड 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 असा आवाज येतोय. अहो, तो माझ्या काळजाच्या धडधड 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 होण्याचा आहे हो. कारण काय झालंय की या सर्व अप्सरांसाठी आजचा भाग जितका महत्वाचा आहे तितकाच तो माझ्यासाठी सुद्धा आहे. कारण या सर्व अप्सरा माझ्या किती जवळच्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हालाही माहिती आहे ना? हा, माहिती आहे ना? तेव्हा चला तर आजच्या महासंग्रामाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी भगवान विष्णूंच्या दशावताराचं दर्शन घडवून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येते आहे सौंदर्यवती अप्सरा प्राजक्ता माळी. नमो नारायणाय.
क्या बात आहे प्राजक्ता. तू तुझ्या या परफॉर्मन्स मधनं विष्णूच्या दशावताराचं दर्शन इथे घडवलंस आणि माझ्या मते या सर्व 6 अप्सरांच्या वतीनं त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतलेस नाही का? अगदी खरंय. टॉप 5 अप्सरांमध्ये जायची तयारी आहे? तयारी आहे की नाही माहित नाही, इच्छा आहे. वा वा. बरं, जर तिथे पोहोचलीस तर काय तयारी करशील? अर्थात लावणी केलंय, क्लासिकल केलंय किंवा मुजरा झालाय. आणखी काही वेगळं आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो का ह्यासाठी प्रयत्न करेन. क्या बात आहे. वा. पण आता पाहूया की ह्या परफॉर्मन्स बद्दल महागुरूंचं काय मत आहे. परमेश्वराचं स्वरूप वेगवेगळं तुम्ही आम्हा सर्वांना दाखवलं आणि ते बखुबी दाखवलं. थँक्यू. न बोलता. तो असतो कलावंत जो न बोलता सगळं सांगून जातो आणि तुम्ही संपूर्ण कलावंत आहात. थँक्यू सर. तुमच्या गुरूंची कोरिओग्राफी सुद्धा अप्रतिम होती, सुंदर होती आणि त्याहून जास्त म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे काय की तुमचा हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर तुमचे गुरु तुमच्यापेक्षा जास्त खुश आहेत बरं का. आणि त्या तुमच्या भावनेकरता माझी प्रतिक्रिया. सर, माझी आई, काकूच्या मैत्रिणी ह्या पुण्याहून आणि माझे आजोबा, आईचे वडील खास पंढरपूरहून आपलं आजचं शूटिंग बघायला आलेत आणि ते तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट देऊ इच्छितात. तुमची परवानगी असेल तर मी त्यांना अर्थात बोलवा.